सांब सदा शिव 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 सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव शिवाय शिवाय नमः नमः शिवाय 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 नमः नमः शिवाय 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 नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज श्री वन्म स्वामी महाराज की जय महादेवी माता की जय त्रैलोक्य संपदाले जनमंदे गणवित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय यामावः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवम् यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात प्रतिदिवस श्रवण करण्याकरता उपस्थित आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करू संतांचा मागणी एक प्रकारचे वेगळं असतं. आपल्या मागणी वेगळ्या आहेत आणि त्यांच्या मागणी वेगळ्या आहेत. प्रतिनित्य या ठिकाणी आम्ही सांगत आलेले आहोत. कारण वेगळे वेगळे भक्त मंडळी या ठिकाणी येत असल्यामुळं दर दिवस
नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी असणारे जे आहेत ऐकणारे, त्यांना मात्र आम्हाला नवीनच सांगावं लागते. तुम्ही नवीन आहात म्हणून सांगितलेले सांगायला जमत नाही. तर या ठिकाणी प्रेझेंटली असलेले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आपण काही ना काही नवीन पद्धतीनंच बोलावं लागते. उद्देश ते असताना सुद्धा परंतु बोलणं वेगळं प्रकारचे असावं लागतं. त्या प्रकारे कितीतरी जन्म आमचा झाला आम्हाला माहिती नाही. जन्म झालेले कोणाला माहिती? बारद भवंगळल्ली बंदे बंदे, अनेक जन्मात मी आलेले आहे म्हणून अनेक संत सांगतात. आपल्याला वाटते या एकच जन्म आम्ही आलेले आहोत, अनंत जन्म आम्हाला नाही, कारण त्याचा अनुभव नाही. भूतकाल, वर्तमान काल, भविष्यकाल. भूतकालात काय काय घडलेले आहे सगळं आम्हाला आठवण आहे का? तुम्ही एक महिना पूर्वी काय खाल्लो ते सुद्धा आपल्याला आठवण नाही. परवाच्या दिवशी काय खाल्लो ते तुम्ही आठवण नाही का? तर या जन्मात आपण केलेले काही कार्य आपल्याला आठवत नाही. पहिल्या जन्माचं कसं आठवण करणार आहे? जो तीक्ष्ण बुद्धी, पॉवरफुल जो बुद्धीचा व्यक्ती जो आहे, काही काही लेकरांना आम्ही पाहतो पूर्ववत संस्कार आलेले असतात त्याला, म्हणून त्यांच्या बुद्धीत तीक्ष्ण असते. पहिलाच संस्कार असतो. काय काय पूर्वजन्माच्या आठवण काढणारे लेकर सुद्धा आढळतात पूर्वजन्माची. या अनंत जन्मामध्ये अनंत दुःख भोगलेले हे जीव या मनुष्य जन्मात येऊन आपल्या डोळ्यासमोर दिसत असतानाही तरी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल विचार न करता त्यांनी समोरचे व्यक्ती जे जे काही करत आलेले आहेत तेच करत आपण बसलेले आहोत. लक्षात घ्यायचं थोडंसं. मी कुठं ओळखतो तुम्हाला बघायचं. समोरचं व्यक्ती गाडी घेतलं, आम्ही सुद्धा गाडी घ्यावा. बंगला बांधलं, आम्ही सुद्धा बंगला बांधला. छान प्रवचन कोणीतरी केलं, आम्ही प्रवचन केलं, जमत होतं. असं वाट तुम्हाला येत नाही, परंतु झलक निर्माण. एक सुंदर गायन गजानन या ठिकाणी म्हटलं. आम्ही म्हणलं तर सगळे लोक तारीफ करत होते. काय करा बघतो ट्रायल. आणि तत्क्षणी तत्काळी समोर येणारा जो व्यक्ती आहे, दृश्य आहे, ते पाहिल्यानंतर तसंच हो वाटतं. कोणाला नको वाटतं. हे भानगडीमध्ये पडायचे गोष्टी आहे. शिवदास माऊली अनुभवी संत. शिवदास माऊलीचं कालच घेतलं होतं एका भागाने. परवा दिवशी आपण अभंग घेतला होता. फार सुंदर अभंग होता. अनुभवी संत लौकिक जीवनात अनंत यातना सहन केलेले व्यक्ती असेल. दुःखाचा संसाराचा डोंगर त्यांनी पाहिला असेल. संसारात
दोष त्यांना दिसला असेल, ज्यांना दोष दिसते त्या व्यक्तीला वैराग्य येऊ शकते. जोपर्यंत दोष दिसणार नाही, लक्षात येणार नाही, त्याच्या नाद आम्ही सोडणार नाही. दोष दिसावा लागतो. दोष गोचर झालं त्यावेळे त्यांना वकारी येते म्हणून बरेचसे कीर्तनकार तुम्हाला कीर्तन मध्ये सांगितले. मीठ मिरची लावून फार सुंदर सांगतात. दोष आठवण आले का? दोष. सासूबाई काहीतरी करत होते म्हणे, काहीतरी पडलं म्हणत, त्यांना जावई बघितले म्हणत, ते जेवणा बाकीचे सगळे लोक जेवले. नंतर हे सांगितले कस काय जेवणा म्हणत, तर त्यावेळेस सांगून टाकल्याबरोबर सगळे उलटी करायला सुरुवात केली. मग पहिले कस काय उलटी आलं? सडकून खाल्ले सगळे. दोष दिसला नाही, दोष त्यांना कळालेले नाही. ज्यावेळी दोष कळालं, ऑटोमॅटिक आत ते राहू शकलेले नाही, सगळं बाहेर पडले. तसं काही संसारात दोष त्या शिवदास माऊलीला दिसलेले आहे म्हणून हे शब्द त्यांनी वापरले. काय म्हणतात? पुरे पुरे हा संसार आपण काय म्हणतो कधी कधी, जोपर्यंत ते सुख देते तोपर्यंत इतकं खुश राहतो. ज्यावेळेस थोडस गडबड गोंधळ झाला तर फुरी, तात्पुरतं फुरी. बायकोला सांगत राहते, बघा काहीतरी म्हटलं की महाराजासोबत जातो, मठाला जाऊन बसतो. ते बी ऐकून 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 कंटाळून गेल्यानंतर कुठं जायचं तिकडे जायचं. परवा आला होता एक माणूस, 5 दिवस राहिले. मला काय गडबड वगैरे करायला जाऊ घरी, हे तसं काय नाही, काहीतरी झाले. हो आपण थोडं आमचं लेकर बरं की, मला विचारलं आमचं लेकर बरं आहे, छान असेल.
काहीतरी तुम्ही नसल्यामुळे सगळं रडत असाल हो असं की मग जातो म्हणा. आपला संसार कुठं फ्री आहे, तात्पुरत आहे. अभाव वैराग्य, स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, हे सगळं वैराग्याच्या लक्षण आहे. फ्री म्हणतो बस. ज्यावेळी आपल्याला फार अडचणी वाटू लागला तर पुरी कंटाळून गेलो बघा. असं कंटाळून गेलो की कंटाळून गेलो, कंटाळून गेलो. कंटाळून गेलो असं म्हणतात, परंतु सोडू शकत नाही, निष्ठून येऊ शकत नाही. तुमचे गावचे गुरुजी म्हटले होते, मला नाव सांगत नाही, नाव सांगत नाही, सांगितलं तर आपण सांगितलं म्हणून युट्यूब मध्ये परेशान होत. गुरुजी होते, काय म्हणत होते, दरवर्षी यायचे, अप्पा रिटायर्ड झालो तुमच्याकडच राहायचंय, तुमच्याकडच राहायचंय. भरपूर सेवा करत होते आणि प्रतिवर्षी येत होते. रिटायर्ड झाल्यानंतर 2 वर्षाला 3 वर्षाला येऊ लागले. इतना राहणारा माणूस, विचार करायच्या गोष्टी. आता रिटायर्ड ज्यावेळी होता त्यावेळे जे गेट मध्ये उभा असतात ना, ते गेटमॅन, वॉचमॅन, मी झालो आता जातो. आता त्या शेवटच्या मनामध्ये कधी जाते की ही पिढा पोटात. वरून काय म्हणते, छान होते हो तुमच्या काळ, फार छान होतं, फार तुमच्या आठवण मध्ये फकफक आहे, वरून गोड 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 गोड. नंतर कोण सलूट मारायला गेले त्याला, कोण शरणार्थी करायला गेले, कोणी करत नाही. तात्पर्य आपल्याला जे गोष्टी आपल्याला नको असं वाटते आणि असा त्याग करायला पाहिजे, वळून पाहता कामा नये. त्याला म्हणतात दोष दर्शन. दोष दर्शन, दोष दर्शन झाल्याशिवाय माणसातील काही कर्माचा सुटका होत नाही, काही गडबडबी सुटका होत नाही. दोष दिसावा लागतो. म्हणून पश्चाताप पूर्ण नाही केले. म्हणून परवा तुम्ही अभंग ऐकलेले, मन कंटाळले फार, कशाच्या प्रती, संसाराच्या प्रती. कधी कंटाळून जातो, सगळं करून बसल्यावर कंटाळून जातो. आणि जे सवय लागलेली असते, सवय लागलेली असते, सुटका होत नाही. सवय लागायचा अगोदरच सुटका होऊ शकते. एकदा त्याच्या सवय लागला कुठल्याही गोष्टीचं, त्याचा सुटका होणं फार अवघड. लक्षात घ्या, काही आता याला पेटी वाजायचं सवय लागली. किती बी लोक काय म्हणत ते बंद कर, मला बंद कर दिलं काय केलं, बंद कर. सवय लागली, सुटका होणं अवघड आहे. ये वाजायचे यांचे बी आहे, यांना बी सुटका होणं अवघड आहे. काही गोष्टी चांगलं सवय लागणे, वाईट सवय लागणे, व्यसन लागावं म्हणतात अण्णा बसवण. लिंग व्यसनी जंगम प्रेमी अंजनी सय्या, दुर्गुणी दुराचारी यंजनिस नरय्या. दुर्गुणी दुराचारी
लोक शिव्या देतात ना, कस काय शिव्या देतात? खराब असलं तरी बी शिवे देते आणि चांगलं असलं तरी बी शिवे देते. चांगलं असलं तर कसं देते समजून मला सांगू का? काय सकाळी उठल्यावर आंघोळ आंघोळ आंघोळ, सकाळी उठल्यावर पूजा पूजा पूजा, सकाळी उठल्यावर वारसात करत राहते, कवा बी पूजा करत राहते, कवा बी परमराशी पारण करत राहते, कपिलधारलाच पळत राहते. असं म्हणून तुम्हाला शिव्या द्यावा, असं म्हणून तुम्हाला काय करावं? शिव्या द्यायला पाहिजे. परंतु असा शिव्या देऊ नये. दुर्गुणी दुराचारी, दुराचारी आहे तो, दुर्गुणी आहे, व्यसनी आहे, असं म्हणून कोणी शिव्या देता कामा नये. परंतु ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे ते गोष्टी संसारात करणं अवघड आहे. तुम्ही परमरशी ग्रंथ घेऊन पारायण करत बसा, बायको म्हणतील काय महाराज आहे तुला, हेच करत बसलं तर काय कसं चालते संसार? दुसरं काम उद्योग नाही का आम्हाला? लेकरं बाळ आहे की नाही? थोडं कळते की नाही? म्हणून बरेचशा गोष्टी त्या ठिकाणी अडचणी होणार आहे. आणि ज्या वेळे तुम्हाला वाम मार्गात तुम्ही जात असताना तेवढं कट्टेने रोखवित नाही, परंतु चांगलं मार्गाला जाताना रोखविणारे फार असतात. आणि किंवा तुम्ही कामातून रिटायर्ड झाल्यावर तुम्हाला सुटका होते. ज्या वेळे आम्हाला करायचं आहे त्यावेळे, आता बघा, ज्या वेळे आपल्याला सुविधा सुख समाधान पाहिजे म्हणून आपण काय करतो? मरमर 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 मर करून सगळं करून बसतो. ज्या वेळे सुख भोगायला पाहिजे होतं त्यावेळे आपण सुख भोगत नाही. ज्या वेळे भोगायचं वेळ येते त्यावेळी आपण भोगू शकत नाही. आता आनंद लुटायला पाहिजे, डोंगर चढायला पाहिजे, मन्मथ स्वामीला पळत जायला पाहिजे, पदयात्रा करायला पाहिजे, असं म्हणून केव्हा मरमर मरमर मर झाल्यावर, माथारा झाल्यावर आपल्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळी आमचा पाय उचलत नाही. ज्यावेळी पाय उचलते त्यावेळी तुम्हाला वेळ मिळत नाही. पाय उचलला तेव्हा वेळ मिळत नाही. ज्यावेळी वेळ मिळते त्यावेळी पाऊल उचलत. एवढं कमाई करणारे लोक आहेत बरेचशा ठिकाणी मी बघितलं, स्वतः तर तो आनंद लुटतच नाही, फक्त मर 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 मर. मी पुण्याला गेलो होतो, नाव घेत नाही त्यांचे, जवळजवळ 8 ते 9 मजली बिल्डिंग बांधलेले, 9 मजली, लिफ्ट वगैरे सगळं बसलेलं आहे. त्या मजलीच्या खाली बिल्डिंग बांधकाम होण्याचा पूर्वी ते एक झोपडी घालतात, पत्राची शेड, माहिती का? सिमेंट वगैरे ठेवायचं वगैरे ते शेड घालून ठेवतात त्यांच्यात याच्यामध्ये, एरियामध्ये. मला बोलविले, कुठं घेऊन जावं, वर घेऊन जावं की नाही? शेड मध्ये गेले आम्ही, त्या टिनचं. मी म्हणलं कसं काय होईल? नाही, सगळं किरायला दिलं. कस काय? ते काहीतरी भरायचंय, ते भरायचंय, भरती होत नाही म्हणून आम्ही या टिनसेट मध्ये राहिलो. मग भरणार कधी? ते फिटणार कधी? तुम्ही बिल्डिंग मध्ये राहणार कधी? 20 वर्ष लागते आपण अजून घालायला.
मग ह्याचं जवानी संपून जाते. म्हातारा झाल्यानंतर तो मुलगा म्हणतो इथं घाण करणार आहे म्हणून अजूनच ते टेन्शन मध्ये ठेवते. तर विचार करा, मन कंटाळले फार कशाची. हे दृश्य त्यांनी पाहिले. हे घडते बऱ्याचशा ठिकाणी घडत राहते. स्वतः उपास राहतात, मरमर मरमर करतात. मरमर मरमर मर करून सगळं वैभव उभा करायचं. ज्यावेळी उभा करतो त्यावेळी मुलगा धरून वडून त्या टेन्शन मध्ये घालून. बरेचशा ठिकाणी आम्ही भेटायला जातो बेमार पडले तेव्हा ते बिल्डिंग मध्ये कुठल्याही म्हातारा आम्ही पाहिलेले नाही. घराचा बाहेर टेन्सट मध्येच त्यांना मी पाहिलेले, त्यांच्या दर्शन त्याला दिले. 90% लोक गादी पलंग कोण घेतले, बिल्डिंग कोण बांधले, मरमर मरमर कोण केले, त्याच्यात राहावा आनंद लुटावा म्हणून त्यांच्या आयुष्य बर्बाद करून घेतले. आयुष्याचे नाश, संपूर्ण आयुष्य ओतून टाकलो. कशा करता? संसार करता. पुरेपुरे हा संसार. ते म्हातारा झाल्यानंतर म्हटले नाही माहिती. शिवदास मोहोळी ज्यावेळी मजबूत होते त्यावेळी म्हटले कोणासाठी? आपल्यासाठी सांगितले. पुढे आये बहु ठगा जगा. फार डेंजर आहे. असताना आनंद लुटायचं. आनंद लुटायचा म्हणून दाबून प्यायचं नाही. काय काय लोक विचित्र समजून घेतात. आनंद लुटायचं सांगितले आप्पा प्रवचन मध्ये, चलो धाब्याला जाऊन थांबून खाऊ. काय आनंद लुटायचंय? कुठं आनंद लुटायचंय? आनंद लुटल्यानंतर ते आनंदाचं वैभव इतरांना सुद्धा समाधान वाटायला पाहिजे. किती आनंद लुटले बघा आज. काय संबंध आहे? ते शेतकरी तेवढा मरमर करून शेतामध्ये राबू, त्यांच्या स्वतःचा मेहनतीचा जो फळ आहे इथं येऊन एवढा शिवभक्तांना सोमवार ते रविवार एवढा काही कमी नाही. ते लोक सोमवार एवढा लोक राहतात की नाही मला वाटत नाही. परंतु आज भरपूर भरपूर पब्लिक इतकं खुश होते. ते म्हटले अप्पा पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा आम्हाला भारी करायचे. काय मोठं काय गडगंज श्रीमंत माणूस नाही. ते शेतकरी लोक 4-5 व्यक्ती मिळून या ठिकाणी येऊन सेवा करून आनंद लुटणे. म्हातारा झाले नाही, तंदुरुस्त अवस्था आहे. काय काय लोक या ठिकाणी जे 7-8 हजार रुपये जे खर्च झालेले आहेत या मंगलमय प्रसंगी त्यांची, काय काय लोकांना मी स्वतःहून भेटलेले. त्यांच्या विचारतो कधी कधी कुठून कुठून आला. म्हणजे माझा औरंगाबादला एक मुक्काम होतं, नगरला एक मुक्काम होतं. ते करत करत मी इकडं आलो मुंबईवर. बरं ठीक आहे. कुठं राहिले होते? लॉज मध्ये राहिले होते. लॉज मध्ये किती आहे किराय? तर विचारलं 4,000 रुपये किराय. एक रूम मध्ये राहण्यासाठी 4,000 रुपये. इतर खर्च वेगळं, त्यांनी जेवण पिवण ते 1,000-1,500 रुपये ते वेगळं. आणि एक हॉटेलमध्ये राहण्याकरता त्याला 5-6 हजार रुपये खर्च करतो. असा 3 टप्पा इथं करत इथं येईपर्यंत त्याला 10-20 हजार रुपये
खाली होऊन मतलब काय राहिलं? काय मिळालं तुम्हाला? अशा प्रकारे मजा करण्याकरता, आनंद लुटण्यासाठी त्या व्यक्तीला मी विचारलं, तुमचा रात्री मुक्काम कुठं होतो? धर्मशाळामध्ये होतो. किती पैसे घेतले? नाही, उघडं होतं, असंच आरामशीर झोपलो होतो. त्या व्यक्तीला इथं येऊन खर्च करायचं काय गरज आहे? परंतु किती वाटामध्ये त्याने खर्च करत यायला पाहिजे होतं ना. नाही, पापीय धन प्रायश्चित्त कल्लदे सत्मात्र के सल्लदे या नाही हालू नाही गल्लदे पंचामृत के सल्लदे. जो पापाचं धन आहे, कधीही पुण्य कार्यामध्ये ते प्रवेश करू शकत नाही. पापाचं धन, खाणे पिणे मजा करणे, उधळपट्टी करणे, त्याच्यामध्ये त्यांचा धन उपयोग होते. म्हणून त्याच्या नाव दुर्योधन. दुर्योधन, दुरुपयोग करणारा, धनाचा दुरुपयोग करणारा, त्याचे नाव आहे दुर्योधन. सुयोधन, सत्कार्याला सदुपयोग करणारे सुयोधन. बघा, दुर्योधन. दुर्योधनाचे राजवैभवात जोपर्यंत धर्म व्यक्ती, धर्माचा आचरण करणारा व्यक्ती जोपर्यंत होत, तोपर्यंत तो सुखी होते. परवाच्या दिवशी मी बोललो तुम्हाला. म्हणून घरात अनेक कुटुंब म्हणजे अनेक भाऊ एकत्रित असेल तर त्या ठिकाणी कोणाचा पायाला धर्म असतो, त्या ठिकाणी सगळं समाधान त्या ठिकाणी टिकून राहते. काय काही वेगळे झाल्यानंतर एक व्यक्ती वर चढतो, एक व्यक्ती खाली पडतो. एक ताळमेळ लागत नाही. धर्मवंत, धर्माचा सहारा. तर विदुर जोपर्यंत त्यांच्याकडे होते तोपर्यंत त्याला काही कमी पडलेले नाही. विदुराला हाकलून टाकले तेव्हापासून त्याच्या बर्बादी सुरू झाली. रावणाजवळ जोपर्यंत विभीषण होते तोपर्यंत त्यांचे व्यवस्थित राहिले. विभीषण ज्या वेळेस तिथून सुटला तेव्हापासून त्यांच्या अधःपतन सुरू झाले. म्हणून धर्म कार्य करणारा व्यक्ती कधीही सुख समाधान तो राहत असतो. गंभीर परिस्थिती असेल, त्या परिस्थितीमध्ये, गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा धर्माचा कार्य करत राहतो, तो भाग्यशाली आहे. तर गजाननरावजी बी हैदराबादला असताना दररोज आम्हाला पैसे टाकत राहायचे. मला एवढं परिस्थिती गंभीर आहे, अजून ह्यांना पैसे कसं काय टाकते दररोज? पहिला गिरेकी झालेले आपण तुम्हाला. म्हणजे अनंत अडचणीमध्ये सेवा करणे फार महत्वाचं आहे. सुखात सेवा करणे तेवढं महत्वाचं नाही. म्हणून आज येणारे जे भक्त होते काही श्रीमंत लोक नव्हते, परंतु सेवा करण्याच्या वृत्ती होतं. त्या प्रकारे मन कंटाळले फार कव्वा म्हणतात. त्यांनी मजबूत असताना हे शब्द त्यांनी सांगितलेले. कोणासाठी? आपल्या हितासाठी. दुसरे जगाकरिता आर्जव, जगाकरिता आर्जव. आर्जव अच्छा अच्छा
जगाकरिता आरजव फार दुःखावले. जगाच्या प्रती तो विनंती करतो, म्हणजे तुम्हाला एक न एक दिवस तुम्हाला पश्चाताप होणार, म्हणजे होणार. प्रत्येक संसारात अडकलेले व्यक्तीला संसार करावा असं काही नाही आहे, परंतु संसार करत करत अटॅचमेंट इकडी असणं जरुरी आहे. सगळे संसार करणारे लोक आहेत, नाही म्हणायचं नाही. हे तुम्हाला सूचना देत आहे, तुम्हाला जागृत करत आहे. जागा जागा स्वधर्माने वागा, निजू नका जागा आपले स्वधर्माने वागा. ज्याला तुम्ही विश्वास केलेले आहे, बघा ज्या ठिकाणी आपण विश्वास करावा त्या ठिकाणी विश्वास करायचा, ज्या ठिकाणी करू नये त्या ठिकाणी 100% विश्वास करतो. कोणाचा विश्वास करावा सांगता? जगामध्ये कोणाचा विश्वास करतो? कोणाचा विश्वास करतो? अजून अजून कोणाचा विश्वास आहे? अजून इमानदारीला सांगा, आई वडिलाच्या गोष्टीवर विश्वास असते की बायकोच्या गोष्टीवर? तुम्ही वय झाले म्हणून आई वडील म्हणाले. पत्नीच्या गोष्टीवर आपला विश्वास असतो. अतुरस्य औषधं मित्रम विद्यामित्रं प्रवासेषु भार्य मित्रं गृहेषु च अतुरस्य औषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य. एक 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 मित्र आहे आपल्या. विद्यामित्रं प्रवासेषु, प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या प्रशंसा कुठं होते म्हटलं तर त्यांच्या विद्यापासून होते, त्यांच्या पैशापासून होत नाही त्याची प्रशंसा. तुमच्या जवळ 1 लाख रुपये बी असेल, कोणाजवळ 2 लाख रुपये बी असेल, परंतु तुमचं या ठिकाणी किंमत नाही. गजानला किती किंमत आहे, आपल्या यन्नावरला किती किंमत आहे, तेवढा किंमत तुम्हाला कोणाचं बी या ठिकाणी नाही. आहे का? 10 लाख रुपये बी तुमच्या जवळ आहे, कोण विचारलं गेलं तुम्हाला? परंतु काय तारीफ, काय जबरदस्त बोलला तो तुम्ही. काय करावं, करंट साथ घेऊन गेले. साथ दिला असला तर रंग बघायचं होतं असं म्हणावं, खंत व्यक्त करतो. म्हणजे प्रवास करणाऱ्या व्यक्तींना प्रशंसा कुठं होत असते? प्रवास मध्ये होत असते. हुशारी पाहिजे, हुशारी असलं तर होते. विद्याजवळ ठेवून येऊन गप्प बसलं तर काय होणार आहे? विद्वत्ताचं काय होणार आहे? म्हणून कधी हुशारी, कधी वापर करावं त्याचा वापर करावा. लक्षात आलं? रेल्वेमध्ये जात होते, पहिले एकदा सांगितलं तरी सुद्धा आठवण आलं म्हणून सांगतो, कारण तिकडी बी जायचं नाही माहिती. संपलं वाटतं तिकडे कार्यक्रम आहे का? तिकडे संपलं. उडाळपूर म्हणजे कळालं का? उडाळपूर आवारीपूर रेल्वेमध्ये बसले होते. एक बुजुर्ग माणूस बाजूला बसले होते. ते पोरं म्हटले थोडं मजा करतो म्हाताऱ्यासोबत. बेचारा गप्प बसला होता, बाजूला बसला होता, मजा करत होता. त्याला छळायला सुरुवात केली. त्यांच्या जवळ असलेले पैसा काढून घेतला. पैसा काढून घेतलं तर घेतलं. चैन वळली, गाडी रोखलं,
चेक करण्यासाठी तो चक्क काय म्हणतात त्याला, चेक मास्टर, हा टी त्या ठिकाणी आला. कोण 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 चेन कोण वळले, त्या म्हाताऱ्याकडे हात करून ह्यांनीच वळले. कस काय वळले, तुम्हीच वळले का? हो मीच वळलो. कस काय वळले? माझा पैसा ह्याने काढून घेतले. मग माझा पैसा काढून घेतले म्हणून तुमचंच पैसे म्हणून गॅरंटी आहे. आता काढून बघा एवढा पैसे आहे की नाही बघा. वडले कोणचे? पोराने वडले, अंगावर पडले. हुशारी कुठं काम करायला पाहिजे त्या ठिकाणी हुशारी करावं लागते, गप्प बसावं लागते, हुशारी दाखवावं लागते. यांच्यासारखं विद्या असताना त्याचे उपयोग होणारच आहे, परंतु वेळेवर उपयोग करायला पाहिजे. म्हणून प्रवासेषु भार्य मित्रम गृहेषुच्या, घरात तुमचा खरा दोस्त, तुमचा अंतःकरणाला ओळखणारे खरा दोस्त कोण आहे म्हटलं तर तुमचे बायको आहे, तुमच्या पत्नी. म्हणून अर्धांगिनी म्हटलेले भार्य मित्रम गृहेषुच्या. आतुरस्य औषधम मित्रम, बिमार पडलेल्या व्यक्तीला औषधच त्यांचे मित्र आहे. औषध त्यांचे मित्र आहे. वेळेवर गोळी घेतलंच की घ्यावं लागतं. परंतु आखरीला सांगतात, मजबूत असताना आम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. आखरीला लक्षात येऊन मतलब नाही. कारण जोपर्यंत आम्ही ताकदवार व्यक्ती आहे तोपर्यंत तुम्ही धर्माचा संग्रह तुम्ही करू शकता, धर्माचा साठवण तुमच्या जवळ होऊ शकते. मरणारा व्यक्तीला आखरीला काय लागते? त्यांना मरणाऱ्या व्यक्तीला काय घेऊन जातो तो? सोबत तुमची काही वस्तू नेत नाही. सर्व इथं ठेवून जाणार आहे, परंतु सोबत काही गोष्टी घेऊन जाणार आहे. जाता जाता आम्ही सर्व नेणार आहोत. कोण तुमचा मित्र आहे? बायको मित्र होणार आहे, आई वडील मित्र होणार आहे, दोस्त मित्र होणार आहे. त्यावेळे तुमचं गुरुबी साथ देत नाही, कोणीही साथ देत नाही, कोणीही साथ देत नाही. परंतु तुम्हाला साथ मिळते, तुम्ही केलेले कर्माचा साथ मिळते, धर्माचा साथ. धर्मो मित्रम मृतस्य, धर्म त्यांचा मित्र आहे, त्यांचा सगळा आहे. शेवटपर्यंत तो एक येऊ शकतो, शेवटपर्यंत. बाकीचं इथंच राहणार आहे. ज्यावेळी तुमच्या जवळ ताकद आहे तोपर्यंत धर्माचा संग्रह करा. सत्ता निघून गेल्यानंतर तुम्ही धर्म करू शकत नाही. म्हणून इशारा देत आहे, जगाकरिता आर्जव, जगासाठी अर्जी लावतो तुम्हाला. फार दुःखावले जीव, फार दुःखावले जीव. दुःख देणारे अनेक आहे, या जीवाला दुःख देणारे अनेक आहे. काही शारीरिक पीडा देणारे आहेत, काही मानसिक पीडा देणारे आहेत, कोणी आर्थिक पीडा देणारे आहेत, है की नाही? आर्थिक पीडा देणारे बी आहेत, काही शारीरिक पीडा देणारे आहेत, काही मानसिक पीडा देणारे आहेत, मानसिक छेड करणारे आहेत. अपा काय करावं, आम्हाला सुखच पडू देत नाही बघा. कोण? भाऊ.
भाऊ सुख पडू देत नाही, किंवा आजूबाजूचे शेतकरी सुख पडू देत नाही, किंवा शेजारी लोक सुख पडू देत नाही. छळ करणारे आहेत, फार दुःखावलेले जीव दुःखी झाले. कोणी तुम्हाला दुःख दिलं नाही का? दुःख कोणी दिलं नाही? गजानन कोणी दुःख दिलं नाही? ताप कोणी दिले नाही? कोणीच नाही. ताप कोणीच दिलं नाही. आता इथं सांगलं, खाली गेल्यावर मला सांग. ताप देणारे दिला असेल, परंतु ताप घेतले नाही हे आनंद. आता कोणी कोणी येते, फार टेन्शन देवलं येतो, फार टेन्शन देव, फार देणारे दिलं असेल, पण घेणारे कशाला घ्यावं? चांगल्या गोष्टी घ्यावं, वाईट गोष्टी कशाला घ्यावं? टेन्शन देवलेले तर टेन्शन देवलेले, घेवलेले कशाला? देणारे देत असेल, आपण घ्यावं कशाला? घ्यायचं नाही. आता तुम्ही एक 100 रुपये आणून मला देऊ लागला, मी घ्यायला मला, तर तुम्ही काय करणार? बरं झालं आता म्हणून वापस घेतली. घेतलं तर माझं जवळ येईल ना ते. तसं दयानंद सरस्वतीच्या जीवनामध्ये एक घटना घडतो. एक माणूस एवढा टॉर्चर त्याला दिला, एवढा टॉर्चर दिला, एवढा टॉर्चर दिला. एक दिवस दयानंद सरस्वती एक टोपलं भरून शेप काही काही वेगळे वेगळे फळं टोपलं भरून जसं इथं मठाला घेऊन येतात ना, त्या प्रकारे भरून त्यांच्या घरी पाठवून दिले. एक शेवकाने देणाऱ्याच्या घरी दिले. कोण पाठवून दिले? दयानंद. अरे मी तर त्याला भयानक सेवा देत होतो, कस काय त्याने पाठवून दिले? तुम्ही बी दिले म्हणून. तुमच्या जवळ काय होतं तुम्ही दिले, आणि त्यांच्या जवळ काय होतं त्यांनी दिले तुम्हाला. माझ्या जवळ काय आहे मी तुम्हाला देणार आहे, तुमच्या जवळ काय आहे आम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय तुम्ही दिले म्हणे. आतापर्यंत तुम्हाला काही देण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. आज एक टोपलं कोणीतरी फळं आणून दिले म्हणे, त्यासाठी तुम्हाला देऊन टाकले. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं किती मूर्ख असेल आम्ही, म्हणून त्यांना जाऊन क्षमा मागितली. तर गजाननरावी म्हटलं, कोणी दिले दिलं तर बी मी घेतले नाही. सांगायचं म्हणजे तात्पर्य, ज्यावेळी आपण संसाराच्या भानगडी ज्यावेळी आम्ही डोक्यात घेतो, ताप देणारे अनेक आहे. कंटाळले जीव म्हटलो तो, कंटाळले, फार दुखावलेले जीव, एवढा दुःख झालेले त्या संसाराच्या भानगडीमध्ये अनेक प्रकारचे पीडा मला दिलेले आहेत. म्हणून सूचना देतात, तसा पीडा तुम्हाला मिळत असला तरी सुद्धा तेवढा काही टेन्शन घ्यायचं नाही. मी सांगत नाही, शिवदास नावे सांगतो. अजून काय? आता लावणीया मिट्टी, आता लावणीया मिट्टी, प्रेमे घालू तुझे कंठी. प्रेमाचा मिट्टी, सगळ्याला मिट्टी घालून बघितलं. आता शेवट तुम्ही राहिला, हे सगळं मिट्टी असं होतं, भयानक खतरनाक मिट्टी होतं. देवा आता हे सर्व बाजूला सारून दुखावलेले हे जीव, आता हे जीव आता मिट्टी कोणाचा घेणार आहे? आखरीचा मिट्टी शंभू त्यांच्यासाठी. आता लावणी या मिट्टी, प्रेमे घालू तुझे कंठी. काय काय बघा, काही लोकांना
भेट घेतल्यानंतर एक प्रकारचे आनंद वाटतो. मी पशुपतीला गेलो होतो, काठमांडू. पशुपतीला गेल्यानंतर मला सगळे ओळखतात, परंतु पशुपतीला मी कोणाला ओळखू शकत नाही ना. तिथं पाठीमागे येऊन हात ठेवले एक व्यक्ती. मी परतून बघितलो, चेहरा ओळखीशीच वाटलं. त्याला एवढं खुशी आवरणं असं मिट्टी घातले सोडा हो आता पुढे म्हणावं लागलं. म्हणजे एवढा भाव त्यांच्या भरून आले. एकदा आम्ही ह्याला गेलो होतो, ते विवेकानंदाचं कन्याकुमारीला गेले तेव्हा सुद्धा असा आम्हाला घटना घडली. मला बरेचसे लोक ओळखतात म्हणून त्यांच्या भेट होत राहते. ते MLA होते आपले गुंडाप्पा MLA औरादचे, कन्याकुमारीत त्यांची भेट झाली. असा घट्ट पकडले मला. म्हटलं अरे इथं एवढं लांब कसं आम्ही आलो फिरायला, आप्पा तुमचं दर्शन झालं. आणि तिसरं मिट्टी घातलं माझ्या जीवनामध्ये. अजून एक व्यक्ती, अमरनाथ यात्रेला आम्ही गेलो होतो. अमरनाथून मी जाऊन येत होतो, त्यावेळी त्यांनी तिकडं जात होते असं काहीतरी संशय आहे मला. तर तिथं सेवा करण्यासाठी हे लावलेले असतात ठेला, अन्न छप सगळं फ्री, चहा बिस्किट जे जे काही भारी भारी चहा छाप राहते. गेले का कोणी अमरनाथला? बघा वाटात मोठे ठेला, भरपूर सुविधा, फ्री, एक पैसा घ्यायचा. तर एवढा जीव लावून सेवा करणार आहे. ज्यावेळी आमच्या पदयात्रेमध्ये सेवा करतात ना, त्या प्रकारे अमरनाथच्या यात्रेमध्ये सुद्धा सेवा करणाऱ्यांच्या जे एक टेंट त्या ठिकाणी मारलेले असतात. तिथं अचानक त्या ठिकाणी मी उतरलो होतो. शिवराजजी मला भेटले होते अमरनाथ यात्रा. त्यावेळी एक प्रकारचे आलिंगन, परंतु ते आलिंगन कधी ना कधी सुटका होऊ शकते. तात्पुरता आलिंगन असतो. आपण दूर तर होणारच आणि तिकडे जाणार आहे, आम्ही इकडे येणार आहोत. परंतु यांच्या आलिंगन असं नाही. शंभूचा आलिंगन एकदा मिट्टी घेतलं ते सुटका होणारच नाही. कंठी, काय म्हटले, प्रेमे घालू कंठी, मिठी गळापर्यंत, तोंडाला तोंड चिटकून असं, गळ्याला चिटकून कंठी. म्हणजे शिवाला असा प्रेम करायला पाहिजे, त्या मिठीमध्ये मिठास असायला पाहिजे, आनंद असायला पाहिजे. अशिरी असताना सुद्धा मिठी कसं घालावं, परंतु ते मिठी असं आहे, आत्माशी आत्मा मिळणार. लक्षात आलं का? शरीर, मन आणि आत्मा. शरीराचा आनंद इष्टलिंगाच्या रूपामध्ये आपण त्या ठिकाणी आनंद लुटायचा, शरीराची आनंद. मनाचा आनंद प्राणलिंगाच्या रूपामध्ये आनंद लुटायचा. परंतु भावलिंग जो आहे, आत्माशी मिलन म्हणजे जो खरा मिलन आहे, खरा मिट्टी आहे. तर असा हा शिवदास माऊली आनंदाचा अनुभूती या ठिकाणी आपल्याला सांगितलं, सूचना दिले. कारण संसार शाश्वत नाही,
असार संसार शिवनाम सार दया माझी. म्हणून सार असार संसार आहे. त्याकरता ಕಾಮಿನಿ ನಿನ್ನವಳಲ್ಲ, ಭೂಮಿ ನಿನ್ನದಲ್ಲ, ಹೇಮ ನಿನ್ನದಲ್ಲ, ಇದು ಜಗಕ್ಕಿಕ್ಕಿದ ವಿಧಿ. ನಿನ್ನ ಒಡವೆ ಎಂಬುದು ಜ್ಞಾನರತ್ನ, ಇಂತಪ್ಪ ಜ್ಞಾನರತ್ನವ ನೀನಲಂಕರಿಸಿದೆಯಾದರೆ ನಿನಗಿಂತ ಶ್ರೀಮंतराರೂ ಇಲ್ಲ. तुमचे एवढं श्रीमंत दुसरा कोणीच नाही. म्हणून तुकोबरायाजवळ काही नसताना काय म्हणायचे, आम्ही श्रीमंत, आम्ही श्रीमंत, आम्ही श्रीमंत. श्रीमंत कोण आहे? जो सदोदित आनंद राहतो तो श्रीमंत आहे. जो देवाचा मिठी घेत असतो तो श्रीमंत आहे. साथ करून घेतले शंभूला तो श्रीमंत आहे. संसाराला साथ करून घेतलेले श्रीमंत कधी होऊ शकत नाही. नाशवंत संसार सुख अति आनंदे मानी मूर्ख. म्हणून त्याच्यात आनंद मानणारा जो आहे मूर्ख व्यक्ती आहे. म्हणून मंडप मौली सांगितलेले त्या प्रकारे या ठिकाणी तसं मिलन आपण करावं. निरंतर त्यांच्या अटॅचमेंट होण्याचा ध्यास आपला असावं. तेच मागणी शंभूच्या प्रती आमचं असावं. तर बघा, हे जे छोट छोट जो वेळ तुम्हाला या ठिकाणी आढळतात ना, हे दुःखाच्या पोटी अनेक लोकांना घडत राहतात. सुखाच्या पोटी या ठिकाणी तुम्हाला अध्यात्म लाभत नाही. दुःखाच्या पोटी जास्त घडत राहतात. असं समजून येऊ नका तुम्ही सगळी येणारी दुःखी आहात. परवा मी संतोष सावकाराचं उदाहरण आहे. संतोष सावकार कधीही व्यवहार सोडून इथं आलेले नाही. परंतु एक दिवस या ठिकाणी त्यांच्या मुक्काम पडला. मुक्काम मन्मथ स्वामीसाठी ते आलेले नाही. त्यांना वेळच मिळत नाही ना. परंतु त्यांच्या रिलेशन मध्ये कोणीतरी बेमार होते. तिथं थोडा आराम वाटला तंबूरच्या मठामध्ये, तरी सुद्धा इथपर्यंत त्यांना यावं लागलं. एक लेकराला आराम नसल्यामुळं या ठिकाणी सर्व लोकांना त्या ठिकाणी सेवा या ठिकाणी घडलं. पूजाला बसले, पूजा केले, 2-3 तास या ठिकाणी आरामशीर पूजा केले. अशा प्रकारे दुःखी असलेले लोक सुद्धा सद्गुरूच्या सानिध्यात धावून येतात. आल्यानंतर त्यांना असा घडते या ठिकाणी, हे दुःख आम्हाला आलेले बरं झालं, कारण माऊलीचं भेट या ठिकाणी आमचं झाले. म्हणून सुख मे स्मरण करे तो दुःख काही तो होय. सुख में स्मरण न करे कोई, सुख में स्मरण करे तो दुःख काही होय. परंतु संत म्हणतात फक्त दुःखच मागणी घातलेले, सुखाचा मागणी कधी केलेले नाही. कारण दुःखामध्ये जे अनुभूती होते ते सुखात होत नाही. सुरळीत चालल्यानंतर त्याच्या आठवणी येत नाही. आता तुम्हीच बघा, मोटरचा कधीच विचार केला नाही, पाणीचा कधीच विचार केला नाही. 15 दिवसापर्यंत केलं का? करंटचा विचार नाही, पाणीचा विचार नाही, कुठल्या प्रकारचा विचार नाही. आता आज करंट गेल्यामुळं जनरेटरच्या मागी पळ, करंटचा मागी पळ, सगळ्याच्या मागी पळ. हे करंट असलं तर करंट हे देव असल्यासारखं आपल्याला. देवाचं आठवण कधीतरी आले का आम्हाला? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. करंट आमच्यासाठी आता पुरता देव आहे. त्या करंटचं आठवण कधीतरी आम्हाला आलेले आहे का? नाही. किंवा बाजूला सरकल्यावर थोडं. म्हणून जोपर्यंत तुम्हाला
जवळ असलेली व्यक्तीचा सुद्धा त्यांच्या महिमा तुम्हाला कळत नाही, जवळ असलेली व्यक्तीचा. म्हणून संत ज्यावेळी निघून जातात संसारातून त्यावेळी त्या संतांचा महिमा गुणगान आपण या ठिकाणी करतो. शाईबाबा जोपर्यंत होतो तोपर्यंत त्यांना खायला सुद्धा मिळत नव्हतं. अंग भरून कपडा नव्हते, पोट भरून जेवण नव्हते. आता तुम्ही बघा तिथं जाऊ शिर्डीला सोन्याचा सिंहासन, सोन्याचा सिंहासन. गेलेले व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी सुविधा आहे, तिथं काही कमी नाही. परंतु जोपर्यंत ते होते तोपर्यंत बिलकुल व्यवस्था त्यांच्या नव्हती, अस्तव्यस्त. ज्ञानेश्वर माऊली जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांच्या अस्तव्यस्त. अक्कमादेवी जोपर्यंत होते तोपर्यंत अस्तव्यस्त. कितीही तुम्ही हिस्ट्री पहा, कोणी सुखाना ते जगलेले नाही, परंतु तो सुखाना होते. बघणाऱ्याला मात्र हे दुःखी आहे म्हणून वाटत होते, परंतु ते दुःखी नव्हते. ते दुःखी नव्हते संसारात असताना सुद्धा. म्हणून ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण आम्हाला येण्याचं एकमेव कारण आहे, सामना करण्याचा शक्ती त्यांच्याकडं भरपूर कॅपॅसिटी होती. म्हणून शरणारा महिमे मरणदल्ली काढो, त्यांच्या शब्दाला आम्हाला किंमत कळत नव्हता. आणि गेल्यानंतर त्यांच्या शब्दाशिवाय आम्हाला जगणं अवघड झालेले. अशा प्रकारे शिवदास माऊली सुंदर अभंग या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेले आहेत. अशा प्रकारे अनंत अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. शिवदास माऊली शिवपाठ सुद्धा त्यांनी रचविलेले आहे. 28 अभंग, 28 आगम आहे. आगमाचे एक एक अभंग निवडून काढले. तर त्या प्रकारे शिवाच्या गुणगान, शिवाच्या महिमा शिवदास माऊली आपल्या समोर ठेवल्यामुळं आज रविवार आणि उद्या सोमवार आहे. सोमवारचा योग साधून अनेक भाविक भक्त या कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी त्यांच्या आगमन झालेले आहेत. कसंही करून तुमचा व्यवस्था या ठिकाणी करणं जरुरी आहे. कारण आजकाल लाईटवर सगळं निर्भर आहे. लाईट गेलं जीवन जगणं अवघड आहे. आमचा श्वास होऊन गेले लाईट म्हटलं तर. आता टेम्पररी कसं आपण बिमार पडलेल्या माणसाला ऑक्सिजन कसं लावतो ना, त्या प्रकारे आम्ही सुद्धा ऑक्सिजनचं व्यवस्था केलं. ऑक्सिजन लावून तुम्हाला जिवंत ठेवतो, तुम्हाला उपास पडू देत नाही. त्या प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहोत. त्याच्या व्यवस्था या ठिकाणी करू. आता त्याच्या व्यवस्थामध्ये असल्यामुळं काही भक्तांना वाटलं आपल्याला आम्हाला बोलायचं होतं, आम्ही सेपरेट बसून बोलायचं होतं, काहीतरी विचार करायचं होतं, असं म्हणून काही विचार करून इथं आलेले आहेत. परंतु मी इकडे न बसता मी खालीच पळून चाललो. आणि तुम्ही एकट्याला बघत बसले की सगळे बाकीचे उपास राहतात. थोडं त्यांना मार्गदर्शन करणं जरुरी आहे. म्हणून पहिला त्यांच्या व्यवस्था, नंतर तुमचं बाकीचे लोकांची व्यवस्था या ठिकाणी होईल. आता करंट बी अजून आलेले नाही. मग करंटचा व्यवस्था केल्याशिवाय आम्हाला पाणी मिळत नाही. त्याकरता सगळ्यांनी लक्षात घ्या आणि तुमचं हितचिंतन करतो. आणि ज्या प्रकारे शिवदास माऊली तुमचं चिंता करत होते, कशाबद्दल? संसाराबद्दल. तर आम्ही तुमच्या जेवणाबद्दल चिंता करू लागलो, तुमच्या पाणीबद्दल चिंता करू लागलो. लक्षात आलं? एवढाच फरक आहे. एवढा अपेक्षा करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर 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 महादेव हर हर महादेव.
मन्मथाचा Thank you.